विशेष प्रायोजित कार्यक्रम आयुर्वेद आरोग्याचा शाश्वत मंत्र. प्रायोजक मूलत्वम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, विजयनगर, सांगली. नमस्कार मंडळी, मी आहे मेधा. 90.4 ग्रीन FM वर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आपण विशेष कार्यक्रम ऐकतोय आयुर्वेद आरोग्याचा शाश्वत मंत्र. आणि हा मंत्र घेऊन आजही आपल्या बरोबर आहेत डॉक्टर कादंबरी जगताप, ज्या आयुर्वेदिक तज्ञ आहेत. नमस्कार डॉक्टर. कालच्या भागामध्ये आपण वांग घेऊन एक उदाहरण बघितलं होतं की कशा पद्धतीनं वेगळ्याच कारणासाठी पेशंट आली आणि ते वांग होतं हे तिच्या नंतर लक्षात आलं. आणखी असं एखादं उदाहरण जे वांग दिसतंय आणि मग त्याच्यावर आपण ट्रीटमेंट केली आणि मग किती कालावधीसाठी केली आणि मग पुन्हा त्याचा उद्भव झाला नाही, असं काही उदाहरण आहे? येस, नक्की. वयवर्ष 40 स्त्री रुग्ण, तिचं सगळं संपलंय आता. सगळे जी आपण फर्टाईल लाईफ म्हणतो ती सगळी झाली, ती उत्तम गेली. पण तिला जो हा वांग यायला सुरुवात झाली ती गेल्या 3 वर्षापासून. तर तो येताना सुरुवात तिला नाकावर झाली आणि त्यानंतर मग तो हळूहळू पसरत गेला. आता मी जे म्हंटल होतं की हा फुलपाखराच्या आकाराप्रमाणे पसरतो, तसं तिचं नाक पूर्ण कव्हर झालेलं होतं, गालांपर्यंत अजून पसरला नव्हता. तर या केसमध्ये तिची जेव्हा आपण हिस्ट्री घेत गेलो तर त्या पेशंटला जुनाट सर्दीचा त्रास होता. पाळीचा ह्याच्या संलग्नित थोडाफार होता, बट तो इतका काही मेजर नव्हता. तर मी जे म्हटलं की पाळीशी संबंधित पण आहे, बट याचे इंटरनल रिलेशन पण आहेतच. तर वांगची ट्रीटमेंट करत असताना ही मेन ट्रीटमेंट झाली पाहिजे. आता इथे जी जागा असते ती सायनसेसची असते. सायनस म्हणजे काय की जिथे कफ साचत असतो. तर तो कफ साचताना जर तो त्याच जागी राहिला तर तो मात्र नंतर त्रास देतो. मग अशा पेशंटना वारंवार सर्दी होणे किंवा डोकं जड वाटणे, डोळे सतत जड वाटणे, डोळ्यातून पाणी येणे अशी लक्षणं दिसतात, किंवा डोळे सतत खाजवणे अशी लक्षणं दिसतात. तर तिची ती लक्षणं बरी करायचीच होती. बट यासोबतच तिचा वांगचा डाग जो बऱ्यापैकी प्रॉमिनंट झाला होता तो आपल्याला घालवायचा होता. तर ह्याच्यामध्ये तिची इंटरनल ट्रीटमेंट त्यासोबतच लीच थेरपी म्हणून आयुर्वेदात सांगितलं, ज्याला जळू म्हणतात. म्हणजे ज्या तिथे लावल्यानंतर तिथलं घाण अशुद्ध रक्त त्या ओढून घेतात. तर त्याचे सेटिंग तिथे चालू केले. सर्दीचा त्रास तर तिचा केव्हाच गेला, पण आता खरी ट्रीटमेंट होती डाग घालवणे. तर डाग घालवणे ट्रीटमेंट मी म्हंटल तसं ही खूप लॉंग टर्म ट्रीटमेंट असते. तर त्यामध्ये तिचं आपण हे लीच थेरपी चालू केलं. लेप चिकित्सा जी सांगितली आयुर्वेदात, तर यामध्ये तिला साई सोबत लावण्यासाठी काही ठराविक मी लेप दिले होते आणि काही तिला जे सांगितलं होतं कुंकुमादी तेल ते तिला योग्य स्टेजला आपण चालू केलं. तिचा डाग आता फेंट चाललाय. अच्छा, म्हणजे तिला इतका कॉन्फिडन्स आलाय की तो आता जाणार, इथपर्यंत तो बरा झालाय. बट तो बरा होताना पण त्याचा बॉर्डर्स फक्त राहणे, थोडा फेंट पडणे असं होतो. तिचा आता ऑलमोस्ट 1-2 शेड फक्त राहिलेला आहे. पण तो पुन्हा उद्भवू नये यासाठी सुद्धा तुम्ही काही सल्ले तिला दिले असतील? ते तर अत्यंत महत्वाचे आहे की ज्या तिच्या काही चुका होत्या ज्याच्यामुळे तिला हा एवढा जुनाट सर्दीचा त्रास होता, किंवा ज्याला आपण ॲलर्जिक रायनायटिस म्हणतो, म्हणजे कशाचाही अगरबत्तीचा वास सहन न होणे, त्यावेळी खूप शिंका येणे असा तिचा तो त्रास होता. मग त्यामध्ये तिचं वमन नावाचं पंचकर्म झालेलं होतं, त्यामुळे त्याचा पुनर्भव होणार नाही एवढं तर नक्की होतं. पण इथून पुढे काय करायचंय ह्याची काळजी विशेष आहे. आणि मी जे मगाशी म्हटलं की प्रत्येक ऋतूनुसार पंचकर्म. बरोबर. खरंच पंचकर्माचा आधार घेऊन सुद्धा आपण अनेक आजारांप्रमाणे या वांग या आपल्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या प्रकारातून पण बाहेर पडू शकतो. असेच आणखी काही आजार घेऊन आपण भेटणारच आहोत, पण आज आपण इथेच थांबतोय. नमस्कार. कार्यक्रमाचे प्रायोजक होते मूलत्वम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, सांगली. आपल्याला जर अचूक आणि परिणामकारक आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आपण मूलत्वम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, पहिला मजला, KFCच्या वर, विजयनगर, सांगली या ठिकाणी सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत भेट देऊ शकता आणि आजारातून मुक्तही होऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 98 346 23 909.